प्रारंभी ग्रंथपूजन करण्यात आलं। शाळेतील विद्यार्थ्यांनी लाठीकाठी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले। या बालकुमार साहित्य संमेलनात विद्यालयातील एकूण 10 बालकवींनी सुंदर कविता सादर केली। 5 बालकथाकारांनी आकर्षक कथा सादर केल्या। 6 विद्यार्थ्यांनी वाचनाचं महत्त्व याविषयी परिसंवाद घडवून आणला। विद्यालयातील सर्व शिक्षकांनी ही कविता सादर केली। पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून समर्थ जगदाळे या विद्यार्थ्यानं उपस्थितांचं स्वागत केलं, तर संमेलनाध्यक्ष म्हणून कुमारी जिज्ञासा पुजारी या विद्यार्थिनीनं सर्व मान्यवरांचे आभार मानले। प्रमुख पाहुण्या सौ नीलमताई माणगावे, विनोद कांबळे यांनी काव्य, कथा, परिसंवाद सादर केल्या। सर्व बालकवी साहित्यिकांचं कौतुक करण्यात आले। त्यांनी प्रकाशित केलेली काही पुस्तकं विद्यार्थ्यांना आणि शाळेसाठी भेट स्वरूपात देण्यात आली। यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सृजनानंद या हस्तलिखिताचं प्रकाशन करण्यात आलं। बी गुरव यांनी विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केल्याबद्दल सर्वांचं कौतुक केलं। दुसऱ्या सत्रात वार्षिक पारितोषिक वितरण पाहुण्यांच्या हस्ते झाले। गुणवंत विद्यार्थी आणि थांगता या मार्शल आर्ट स्पर्धेतील राज्य, राष्ट्रीय स्तरावरील यश मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। वार्षिक क्रीडा स्पर्धेतील सांघिक, वैयक्तिक खेळात यश संपादन केलेल्या खेळाडूंना पदक, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। यावर्षीचा विद्यालयातील आदर्श विद्यार्थी म्हणून श्रीवर्धन संजय शिंदे याचे आणि आदर्श विद्यार्थिनी म्हणून नमिता भाऊसाव पाटील यांची निवड झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिल्ड प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। स्वागत प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश पाटील यांनी केले। सूत्रसंचालन वर्धमान माणगावे यांनी केले। आभार सुनीता साळुंखे यांनी मानले। यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।